साकोलीजवळ असलेल्या सौंदड येथील सुरेश गोपाल हरणे यांच्या घरावर गेल्या 20 दिवसांपासून रात्री 8 ते रात्री 2च्या सुमारास नियमित दगड घरावर येत आहेत। या दगडामुळे त्यांच्या घराचा पूर्णपणे टीन वाकलेला आहे, नुकसान झालेलं आहे। तसेच काही लोक त्यांच्या घरात लिंबू फेकत आहेत। हा प्रकार बघून त्यांच्या घरी फार मोठी दहशत निर्माण झाली आहे। घरचे सर्व लोक दहशतीखाली आले आहेत। हा जादूटोणा प्रकार आहे का म्हणून घरच्या मंडळीच्या सांगण्यावरून ते एका बाबाकडे गेले होते। बाबांनी सांगितले की तुम्ही आपल्या घरी पूजापाठ व हवन करा, मग तुमच्या दगडफेकीचे प्रकरण बंद होते। परंतु हे सर्व केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर काही फरक पडला नाही। दगडफेक सुरूच होती। परंतु एका शुद्ध नागरिकांनी त्यांना सांगितले की तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे जा व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष डीजी रंगारी यांच्याकडे गेले। डीजी रंगारी व त्यांची टीम, तालुकाचे अध्यक्ष कागदराव रंगारी, साकोली तालुका सचिव यशवंत उपरीकर, तालुक्याचे युवा अध्यक्ष अनिल किरणापुरे ही टीम जाऊन त्यांच्या घराचा तपास केली। रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत त्यांनी तपासणी केली। जेव्हा त्या ठिकाणी गेले त्यावेळेस दगड आणि न्यूटनच्या गतिविषयक नियम आपण लक्षात घेतलं पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले। डीजी रंगारी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा संघटक भंडारा। आज आमच्याकडे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे सुरेश गोपाल हरणे यांनी आमच्या घरावर, त्यांच्या घरावर गेल्या 15 दिवसापासून दगड येतात अशी तक्रार दाखल केली। त्यामुळे आज त्यांच्या तक्रारीच्या निवारण करण्याकरता माझ्यासोबत आमचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे साकोली तालुका अध्यक्ष कागदराव रंगारी आहेत, तालुक्याचे सचिव आमचे यशवंत उपरीकर आहेत आणि आमच्या तालुक्याचे युवा संघटक अनिल किरणापुरे आहेत। आम्ही रात्री 8 वाजता या ठिकाणी आलो आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बघितलं तर आपल्या लक्षात येते की दगडं यांनी जमा करून ठेवलेले आहेत। दगडं येतात हे खरं आहे, परंतु या ठिकाणी जादूटोण्याच्या कोणत्याही प्रकारच्या प्रकार नसून हे खूप घाबरलेले आहेत। त्यांना रात्रभर झोप लागत नाही, पूर्णपणे दहशत पसरलेली आहे। आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही आता सांगितलेले आहे की जे दगडं येतात ते मानवी हात आहे, त्याच्या लवकरच शोध लागणार आहे। पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही या ठिकाणी फोन केलेला आहे की दखल द्यावी, ताबडतोब कारवाई करावी म्हणून। त्यामुळे पोलीस विभागही या ठिकाणी येऊन त्यांनी चौकशी करावी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी आहे आणि आमचे कार्यकर्ते सुद्धा याचा पुन्हा शोध घेणार आहेत। त्यामुळे हा जादूटोण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रकार नसून या ठिकाणी मानवी हात आहे असं मी सांगतो। त्यामुळे जो कोणी या ठिकाणी यांना त्रास देण्याचा प्रकार करत असेल आणि दहशत पसरवण्याचा कार्य करत असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई समितीतर्फे करण्यात येईल आणि त्याचा शोध लागल्यानंतर योग्य ती त्यांना पनिशमेंट त्यांना मिळेल। शारदा सुरेश सर, काय प्रकार आहे, केव्हापासून घडत आहे इथं दगड मारण्याचा प्रकार? 2 तारखेपासून आहे, सोमवारपासून। अच्छा, 2 दिवस इथंच आले तर हिला सांगितलं मी सुनलं तर म्हणते नाही आहे, म्हणते तुम्ही म्हणते स्वप्नात असाल नाही तर काही असेल म्हणते, तुम्हाला भासता आवाज आला असेल म्हणते। नाही ग म्हणलं, मला आवाज आला पटकन म्हणलं, मी तशीच म्हणलं गोटा मारते म्हणून धनान्यारी उदानल्याचे आणि 2-3 गोटे मारलं त्यांना, एक मारलं ना मग बाजूला पडलं असं बघा ना, मग चालूच झाला। घरी किती लोक राहतात? घरी किती लोक आहेत? आम्ही 6 जण, नातीन होती ते बाहेर गावाची तर गेली गावाला काल। तब्येत चांगली नसत तर डॉक्टर दाखवायला शिकते ते 11वीला गेली या वर्षी। दगड किती वाजता येतात? यायची टायमिंग नाही, रात्री दिवसाला येतात का? नाही, पहिले सुरू नंबरला 11 वाजेपासून चालू केलं, 11, 10:30, 9:30, 8:30, 7:30। हे रात्रीची गोष्ट आहे का? रात्रीची एकच वेळाला, दिवसाला 2 इथं। मी मोबाईलवर फोन आलता मुलीचा तर बोलत होती तर, आणि हे 2 जण ते लहान मुलगी यायच्या सोबत होती रूम मध्ये। तर आता ते 2-3 दिवस रूम मध्ये झोपलं ना, आता तेव्हाच इकडेच झोपा म्हणलं तर इकडेच झोपते ते। सर्व लोक घाबरलेले आहेत, सगळेच घाबरलो, तेही अशी तब्येत
अशी वेगळीच लागते म्हणते अशी. अच्छा अच्छा. आजपर्यंत चांगलं लाग, पण आता 5-7 दिवस झालं अशी लोर कापते ना, अशी घाबरते. म्हणजे संडास ना बाथरूमला नाही जात, स्वतः आम्हाला बायाला जावं लागते. इथलं एकाच म्हणजे बसून कधी जिथं बसून तिथंच फेकते, जिथं बसून तिथंच फेकते. असा कसा समजते त्याला. नाव सुरेश गोपाल हरणे, समदड, तालुका सडगड, जिल्हा गोंदिया. केव्हापासून दगड येतात, काय प्रकार आहे या ठिकाणी चालू? आता हे कमीत कमी 20 ते 15 दिवसावर झाले. अच्छा. हे रात्री 7:30, 8, 9 चालू होत, कधी कधी 12 वाजेपर्यंत चालू राहतात दगड येणं. दगड येणं. मग काही तुम्हाला ते दिसतात का लोक दगड मारताना? नाही, नाही दिसत. म्हणजे आता आम्ही अंदर राहून काही दिसत नाही. हा. एक दिवस 2 दिवस बाहेर पाहून काहीच नाही. दुसरे मुलं आले, त्यांनाही पाहिला, फळाफळ गोटे मारला, त्यालाही नाही दिसले. आम्ही गिरला तर मुलाला धरून धरायला, त्यालाही नाही मिळाले. कोणत्या बाजूने दगड येत आहेत? आता माता दिसत नाही, पण बीचमध्ये आवाज येते त्या स्लॅबवर आणि टिनावर. टीनावर मारल्यामुळे काही नुकसान झालंय का तुमच्या? नुकसानमध्ये 3 चेपकले. 3 चेपकले आहेत. गाय जेवढे गा घबरावते, अच्छा. चटकून उठते. हा. गा आणि गोरी आहे, अच्छा. ते अशी इसणाऱ्या टाईप. परिसरातील लोक का म्हणतात, ते घाबरले आहेत का? परिसराचे लोक लवकर झोपतात. लवकर ह्यात दरवाजे लावून सरे आपले आवाज येते म्हणून सरे. अच्छा. कोणी आपल्याला सपोर्ट देत नाही. शाळेचे मुलं राहते, खेळत राहते, बिचारे ते येतात, पाहतात. मग तुम्ही तक्रार कोणाकडे गेले? आम्ही तक्रारला अंधश्रद्धा निर्मूलन समिती. हो, आणि पोलीस स्टेशनला दिला आज. ते कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले का तुमच्या गावात? हो. चौकशी सुरू आहे. हो. काय सांगितलं त्यांनी? त्यांनी सांगितलं घबरावायचं नाही म्हणून सरे. कोणाचा हात आहे म्हणून सांगितलं? नाही, हात वगैरे नाही सांगला. अच्छा. पण कोणीतरी दगड मारतात हे हा. नक्की आहे. हा हा.